बघ ना, म्हणजे धर्माचा जो केंद्रबिंदू आहे ना, तो आत्मशोधाकडून सरकत बाह्य आचरणाकडे गेला. पहिली गोष्ट, विचारांची जागा विधीने घेतली, मुद्दा क्रमांक 2, आणि अनुभवाची जागा अनुकरणाने घेतली. आणि मग अशी एक व्यवस्था निर्माण झाली की प्रश्न विचारणारा माणूसच आता सध्या धोकादायक बनला. आणि प्रश्न न विचारता निमूटपणे परंपरा पाळणारा माणूस आज धार्मिक समजला जातोय. धर्माचा मार्ग मुळातच स्वतःला जाणण्याचा मार्ग आहे, हे उपनिषदांनी पण सांगितलेलं आहे. तो प्रश्न विचारण्याचा मार्ग आहे. मी कोण आहे, आत्मा म्हणजे काय, या प्रश्नांपासून भारतीय तत्वज्ञानाची सुरुवात झाली. पण प्रश्न विचारणं अवघड असतं दादा. त्यासाठी बुद्धी लागते, स्वतःच्या समजुतींवर सुद्धा संशय घेण्याची तयारी लागते. त्याच्या तुलनेत कर्मकांड सोपं असतं ना, सुरक्षित असतं. काय करायचं ते आधीच ठरलेलं असतं. तुझं लग्न झालं तेव्हा ज्यानं पौर्वत्य केलं त्याला तू प्रश्न विचारलेलेस का, की या मंत्राचे अर्थ सांग म्हणून, किंवा ते मंत्र म्हणतोस ते बरोबर मंत्र म्हणतोस का? नाही विचारलं, तुला गरज नाही वाटली ना. म्हणजे सत्याच्या शोधापेक्षा परंपरेच्या पालनाला अधिक महत्व कायमच येत राहिलेले आजही आहे. मग ह्या परंपरा जपताना आपण त्याच्या मागील जीवन तत्वज्ञान विसरलो, प्रकाश हरवला आणि उरल्या फक्त सावल्या, आणि त्या सावल्यांची पूजा सुरू झाली. आज आपणाला कर्मकांड सोडून द्यायची गरज नाही, आज पण करायचंय, पण त्याचं स्थान समजून घ्यायची गरज आहे. प्रत्येकाला सत्य समजण्याची चूक करू नये माणसाने. संस्कार जर समज अंतर्मुक्तीकडे जर नेत नसतील ना, तर केवळ सवय बनून राहतात. आणि पूजा जर जागृतीकडे नेत नसेल ना, तर ती केवळ कृती ठरते. आणि धर्म जर स्वतःला जाणण्याच्या दिशेने नेत नसेल, तर ती केवळ एक मानसिक आधार व्यवस्था आहे. हे तुला माहिती आहे. आपली सगळ्यात मोठी चूक हीच आहे की आपण प्रकाश झाकून ठेवला आणि सावलीला धर्म समजू लागलो. आगम ग्रंथांनी ज्याच्याकडे बोट दाखवलं त्याच्याकडे पाहण्याऐवजी आपण त्या बोटाची पूजा करतोय ना. तर सध्या त्याच्यामध्येच आता रमलेलो आहे. म्हणून आज पुन्हा आगमांकडे जाण्याची गरज आहे. ग्रंथ म्हणून केवळ नाही, तर जिज्ञासा म्हणून, परंपरा म्हणून नाही, तर सत्याच्या शोधाची एक जिवंत प्रेरणा म्हणून आपल्या प्राचीन ग्रंथांकडे जाण्याची आज खूप मोठी निकड निर्माण झाली आहे.